नमस्कार, कुक विथ प्रीती इन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण वडसावित्री स्पेशल त्यासोबतच आषाढी एकादशीसाठी उपवासाचे भगरपासून बनणारे मेदूवडे बघणार आहे. भिजत न घालता झटपट वेळेवर हा बनणारा मेदूवडा कसा बनवायचा तो बघूया. यासाठी गॅसवर एक भांडं ठेवून घ्यायचं. यामध्ये 2 कप पाणी घालायचं. आपण इथे 1 कप भगर वापरणार आहे. यासाठी 2 कप पाणी घ्यायचं. पाणी छान उकळी येऊ द्यायचं. हाय फ्लेमवर पाणी उकळी येऊ देऊया. तोपर्यंत आपण इकडे 1 कप भगर एका भांड्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घ्यायचा. हा भगर सर्वात आधी निवडून घ्यायचा, कारण यामध्ये अळी किडे राहत असतात, त्यामुळे याला मी निवडून घेतला आहे. त्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. भगर आपला धुवून तयार झालेला आहे आणि इकडे पाण्याला पण छान अशी उकळी आलेली आहे. यामध्ये या उकळत्या पाण्यामध्ये हा भगर, यालाच वरई सुद्धा म्हणतात, हा घालून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम आता लो करायची. चम्मचच्या साहाय्याने यात जो भांड्यामध्ये चिकटलेला भगर आहे तो सगळा काढून घ्यायचा. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून त्यानंतर लो फ्लेमवर याला 10 मिनिटं शिजू द्यायचं. अगदी नरम होतपर्यंत, म्हणजे सॉफ्ट होतपर्यंत हा भगर शिजवून घ्यायचा आहे. एक 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता भगरचं सगळं पाणी आटलेलं आहे. आता आपण याला एकदा हलवून घेऊया. गॅस बंद करून त्यानंतर 10 मिनिटं आपण याला झाकून असाच ठेवून देऊया, जेणेकरून जो काही पोर्शन शिजायचा राहिला असेल तर तो छान शिजून जाईल आणि याला थंड व्हायला पण वेळ मिळेल. भगर आपला पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका मोठ्या आकाराच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि यामध्ये एक बटाटा, उकडलेला बटाटा साल काढून किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचं. म्हणजे काय होतं, किसणीने किसल्यामुळे तो छान एकजीव असा स्मॅश होतो. तुम्ही स्मॅशरचा उपयोग केला तरीही चालेल. अशा पद्धतीने बटाटा आपला छान किसून झालेला आहे. यानंतर यामध्ये मी 3 हिरवी मिरची, अर्धा इंचचा अद्रकाचा तुकडा आणि अर्धा चम्मच जिरे याची पेस्ट करून घेतली होती, ती घालून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. यामध्ये तुम्ही कोथिंबीर पण घालू शकता जर तुम्ही उपवासामध्ये खात असाल तर. त्यासोबतच मी इथे 4 मोठे चम्मच शेंगदाण्याचं कूट घालून घेतला आहे. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट खूप जाडसर वापरायचा नाही, छान असा फाईन पावडर झालेला वापरला तरीही चालेल. चवीनुसार मीठ घालायचं. याआधी पण आपण भगरमध्ये मीठ घातलं आहे. इथे फक्त बटाट्या आणि शेंगदाण्याच्या कुटासाठी आपल्याला मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं. याला हाताने छान मळायचं. मळून घेतल्यामुळे बटाटा, मिरचीची पेस्ट आणि भगर सगळं एकत्र छान मिक्स होतं आणि एक छान पिठाच्या गोळ्याप्रमाणे याचा गोळा आपण बनवून घेऊया. हाताने छान मळून घेतलं आहे मी, बघू शकता व्यवस्थित सगळं मिक्स झालं आहे. त्यानंतर हातावर थोडं तेल लावायचं. तुम्ही जे उपवासामध्ये खात असाल ते हाताला लावायचं, तेल किंवा तूप. यानंतर अशा पद्धतीचा जो पळीवाला चम्मच येत असतो त्या साहाय्याने यातला थोडासा पोर्शन घ्यायचा, म्हणजे आपल्याला सारख्या आकाराचे मेदूवडे बनवता येतात. हा जो पळी चम्मच आहे हा छान असा आपल्याला सारख्या आकाराचे मेदूवडे बनवण्यासाठी उपयोगी ठरतो. मेदूवडे बनवताना हातावर थोडं तेल किंवा पाणी लावायचं आणि अशा पद्धतीने गोल आकारामध्ये बनवून अगदी डोनट सारखे, त्यानंतर बोटाच्या साहाय्याने मध्यभागी बरोबर एक होल करून घ्यायचा. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे मेदूवडे बनवू शकता. तुम्हाला कितीपत मोठे आवडतात त्यानुसार. तर 1 कप भगरमध्ये आपले जवळजवळ 25 मेदूवडे या आकाराचे बनून तयार होतात. मेदूवडे आपले बनून तयार झालेले आहे. मी इकडे गॅसवर कढईमध्ये शेंगदाण्याचं तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे. तुम्ही उपवासासाठी खाणार नसाल तर कोणतंही तेल वापरलं तरीही चालेल. यामध्ये आपण मेदूवडे सोडून घेतले आहे, बघू शकता. हाय फ्लेमवर आपल्याला हे मेदूवडे तळायचे आहे. वरून चम्मचने असं तेल छान टाकत राहायचं. मेदूवडे तळण्यासाठी हाय फ्लेम वापरायची आहे, कारण बटाटा आणि भगर दोनही शिजलेला आहे. फक्त आपल्याला हे वडे वरून क्रिस्पी करायचे आहे, त्यामुळे हाय फ्लेमवरच शिजवायचे. याला छान असा लालसर कलर येतपर्यंत आपण फ्राय करून घेऊया. तुम्हाला कितीपत क्रिस्पी हवे आहे त्यानुसार तुम्ही तेवढे जास्त प्रमाणात तळून घेऊ शकता. तर मी याला छान लाईट कलर येतपर्यंत तळून घेणार आहे. अगदी खुसखुशीत आणि क्रिस्पी असे हे भगरवडे 5 ते 10 मिनिटांमध्ये बनून तयार होतात.
एक बॅच तळायला 3 ते 4 मिनिटं लागते, त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. कढईमध्ये एका वेळेस खूप जास्त टाकू नका, नाहीतर ते एकमेकाला चिकटू शकतात. बघू शकता भगरवडा छान असा तळला गेला आहे दोनही साईडनी. मस्त सारखा एकसारखा कलर आलेला आहे. याला काढून घेऊया. अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा भगरवडे आपण तळून घेणार आहे. मस्त असे हे भगरवडे 5 मिनिटांमध्ये तळून तयार होतात. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा या आषाढी एकादशीला. त्यासोबतच वटसावित्रीच्या व्रतासाठी पण हे तुम्ही रात्रीच्या वेळेस खाऊ शकता. कारण वटसावित्री व्रताला आमच्याकडे दिवसभर गोडाचा पदार्थ किंवा फळच खाल्ल्या जातात आणि रात्रीच्या वेळेस साबुदाणा वडा, भगरवडा, खिचडी खाल्ले जाते. तर हे वडे तुम्ही बघू शकता आतमधून एकदम फ्लफी आणि वरून मस्त क्रिस्पी बनले आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. उपवास नसला तेव्हा सुद्धा खाऊ शकता. खोबऱ्याच्या चटणीसोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा आमटीसोबत. कशी वाटली रेसिपी ती कमेंटमध्ये कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.